आज आपण इथे बनवतो आहे कोळंबी भात। तर त्यासाठी इथे अर्धा किलो कोळंबी स्वच्छ धुवून घेतलेली आहे। 3 वाटी तांदूळ अर्धा तास भिजवून घेतलेले आहेत। इथे कोळंबी भातासाठी लागणारे सगळं साहित्य घेतलेलं आहे। त्यानंतर इथे गॅस फ्लेम ऑन करून जाड बुडाचं पातेलं ठेवलेलं आहे। 2 चमचा तूप घातलेलं आहे। सुरुवातीला कांदा छान फ्राय करून घ्यायचा। कांदा मऊ झाल्यानंतर यामध्ये घालायचे आहेत खडे मसाले। त्यामध्ये तमालपत्र, बादल फूल, मोठी वेलची अशी घातलेली आहे। त्यानंतर घातले टोमॅटो, कोथिंबीर, पुदिना हे व्यवस्थित यामध्ये शिजवून घ्यायचं आहे। वापरलेलं साहित्य मऊ होण्यासाठी एक 5 मिनिट छान झाकण ठेवायची, वाफ बसू द्यायची, चवीपुरतं मीठ घालायचं आणि यानंतर यामध्ये घालायचे आहेत मसाले। सुरुवातीला 2 चमचा मी लाल तिखट मसाला घातलेला आहे, 1 चमचा बिर्याणी मसाला, 1 चमचा फिश फ्राय मसाला, अर्धा चमचा हळद। आता हे मसाले पूर्ण एकजीव करून घ्यायचे। यानंतर स्वच्छ धुतलेली कोळंबी यामध्ये घालून घ्यायची आहे। कोळंबीला पण 5 मिनिट छान दम द्यायचा आहे आणि यानंतर यामध्ये घालायचं आहे 2 चमचा दही। दही घातल्यानंतर पूर्णपणे कोळंबी एकजीव करून घ्यायची। त्यानंतर 1 चमचा इथे घातलेली आहे कसुरी मेथी। आता कसुरी मेथी घातल्यानंतर एकसारखं हलवून घ्यायचं। त्यानंतर अर्धा तास भिजत घातलेला जो तांदूळ आहे तो इथे घालायचा आहे। मी या ठिकाणी बिर्याणी राईस वापरलेला आहे, तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कोणताही राईस वापरू शकता। इथे तांदूळ व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं। पुन्हा एकदा बिर्याणी मसाला घालायचा आहे। त्यानंतर झाकण ठेवून असंच 2 मिनिट वाफ द्यायची आहे। आता छान वाफ बसल्यानंतर यामध्ये पाणी घालायचं आहे। तर 3 वाटी मी बिर्याणी राईस घेतलेला आहे, तर याला एकदम कडक पाणी झालेलं मी 6 वाटी घातलेलं आहे। आता पाणी घातल्यानंतर गॅस फ्लेम हा मीडियम टू हायच्या मध्ये ठेवायचा आहे, झाकण ठेवायचं। त्यानंतर तांदूळ छान मोकळे व्हावे म्हणून मी अर्धा लिंबू इथे पिळून घेतलेला आहे। पुन्हा एकदा झाकण ठेवायचं आहे आणि छान एक 5 मिनिट दम बसू द्यायचा आहे आणि 5 मिनिटानंतर इथे मस्त अशी आपली कोळंबी बिर्याणी तयार झालेली आहे।